जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस मात्र जसं आपलं वय वाढत जातं तसं अनेक प्रकारच्या भूमिका, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि अनेक प्रकारचे नातं आपल्याला सांभाळावं लागतं. समर्थ म्हणतात की जर एखादी व्यक्ती बिझनेसमॅन असेल किंवा एखादी व्यक्ती कंपनीचे मालक असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला मालक या भूमिकेतूनच वागावं लागतं. कारण आपल्या कंपनी शिस्त असावी, आपल्या कंपनीमध्ये कामगार वेळेवर यावेत, काम उत्तमाचं व्हावं, कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये, कंपनीमध्ये भरपूर प्रॉफिट व्हावा, म्हणून त्या मालकाला थोडं कडक शिस्तनेच वागावं लागतं. तरच कामगारही उत्तमाची कामं करतात. मग समर्थ म्हणतात की ज्यावेळेस तोच मालक ज्यावेळेस आपल्या घरी येतो, आपल्या कुटुंबामध्ये येतो, त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये त्या मालकाला मालकासारखं वागून चालत नाही. त्याच्या आई वडिलाला प्रेमाने त्या व्यक्तीला बोलावं लागतं, पत्नीशी प्रेमाने बोलावं लागतं, मुलीशी प्रेमाने बोलावं लागतं, तर बहिणीशी प्रेमाने बोलावं लागतं. म्हणजे जसं समोरची जशी व्यक्ती आहे त्याप्रमाणे बोलावं लागतं, वागावं लागतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणजे अनेक प्रकारच्या भूमिका प्रत्येक व्यक्तीला पार पाडावे लागतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नुसतं कडक वागूनही चालत नाही किंवा मऊ राहूनही चालत नाही. जशी भूमी आपल्या समोर चित्र असतं त्याप्रमाणे आपल्याला वागावे लागतं आणि बोलावे लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध देतात. समर्थ म्हणतात की एक सैन्यातील एक अधिकाऱ्याची 3 वर्षाची मुलगी होती आणि ते त्या मुलीचा खूप लाड करत होते. त्या मुलीचं नाव सीमा होतं, पण ते कडक शिस्तीसाठी प्रसिद्धही होते. एके दिवशी मात्र तिचे वडील तिच्यावर भरपूर लाड करत होते, त्यामुळे ती खोडकर झाली होती. नेहमी खोड्या काढायची, नेहमी इतरांची चेष्टा करायची. त्यावेळेस तिच्या आईला आवडलं नव्हतं. मग तिच्या आईने तिच्या बाबांना सांगितलं आणि तिची आई त्या बाबांना म्हणाली की अहो, तुम्ही त्या मुलीचा सीमाचा एवढा लाड केला आहे की तिला जरा सुद्धा शिस्त नाही, ती इतरांशी उत्तमच बोलत नाही आणि बघा म्हटले आणि तिची इतरांची मोठं आणि लहान बघत नाही, सर्वांची चेष्टा करते. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना थोडं वाईट वाटलं आणि त्या सैन्यातील अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या वडिलांनी ठरवलं की आपण जरा आता गंभीरपणे या मुलीशी वागलं पाहिजे, थोडं कडक आपण या मुलीशी बोललं पाहिजे. त्यावेळेस सीमाला त्या वडिलांनी बोलवून घेतलं आणि तिला म्हणाले की आजपासून तू शिस्तीने वागलं पाहिजे आणि मी जे म्हणेल तसेच तू वागलं पाहिजे. ती मुलगीही म्हणाली ठीक आहे बाबा, जसं तुम्ही मला सांगाल तसंच मी वागणार, मी अजिबात तुमच्याशी उद्धट वागणार नाही. त्यावेळेस त्या बाबांनाही आनंद झाला. मग तिचे बाबा तिला म्हणाले की आजपासून तू मला बाबा म्हणायचं नाही, तू सुरुवातही सरने करायचे आणि शेवटही मला सरच म्हणायचं. त्यावेळेस ती मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा, मी तुम्हाला बोलताना सरच म्हणते आणि ज्यावेळेस माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत आणि झाल्यानंतरही मी तुम्हाला सरच म्हणेन. त्यावेळेस त्या बाबांनाही आनंद झाला. एके दिवशी मात्र सीमाला आईस्क्रीम खायचं होतं. त्यावेळेस सीमा आपल्या बाबांकडे गेली आणि बाबांना म्हणाली की अहो सर, मला आईस्क्रीम खायचं आहे आणि खरंच तुम्ही मला आईस्क्रीम खायला घेऊन जाता का? त्यावेळेस त्या बाबांना म्हणजे सीमाच्या वडिलांना तिची दया आली आणि ते म्हणाले ठीक आहे, मी तुला आईस्क्रीम खायला घेऊन जातो. आणि सीमाच्या वडिलांनी तिला कारमध्ये बसून आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळेस सीमा शेजारी कारमध्ये वडिलांच्या बसली होती आणि ती गाडी चालवत असताना आपल्या बाबांकडे बघून हसत होती. आणि मग मात्र तिच्या बाबांनी एका कडेला गाडी थांबवली आणि म्हणाले की तुला काय माझ्याशी बोलायचं आहे का? त्यावेळेस ती सीमा म्हणाली की सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही मला खूप आवडता, असं ती सीमा आपल्या वडिलांना म्हणाली, आपल्या बाबांना म्हणाली. त्यावेळेस त्या बाबांनाही खूप आनंद झाला. बघा म्हणले समर्थ, म्हणजे या गोष्टीतून आपल्याला हेच तात्पर्य शिकायला मिळतं की कुठलीही परिस्थिती किंवा सहवासात येणाऱ्या लोकांच्या संबंधानुसार आयुष्यातल्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी एकच भूमिका पार पाडायचं ठरवलं तर आयुष्य ही कठीण होऊन जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी एकच भूमिका पार पाडण्याचं ठरवलं तर आयुष्यात अतिशय कठीण प्रसंग उभे राहतात आणि आपण वेगवेगळ्या भूमिका स्वीकारायला शिकलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला शिकलं पाहिजे. तेव्हाच आयुष्य हे सोपे आणि सुलभ होते आणि आनंदमय होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ते सैन्यातील अधिकारी एक प्रेमळ वडीलही होते
आणि पत्नीसाठी एकनिष्ठ पतीही होते, तर बहिणीसाठी प्रेमळ भाऊही होते आणि आई वडिलांसाठी एक कर्तव्यदक्ष मुलगाही होता. आणि ते कामावर असत तेव्हा तिथल्या लोकांसाठी सैन्यातील अधिकारी होते. मग समर्थ म्हणतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जशी समोरची परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्याला अनेक भूमिका पार पाडावे लागतात. मालकाच्या ठिकाणी मालकाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पतीच्या ठिकाणी पतीच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. वडिलांच्या ठिकाणी वडिलांची भूमिका पार पाडाव्या लागतात. तर आई वडिलांचा मुलगा म्हणून ही भूमिका पार पाडाव्या लागतात. तर बहिणीचा भाऊ म्हणून ही भूमिका पार पाडावी लागतात, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.